आमच्या हातून झालं नाही, ते अमरदाच्या हातून झालेलं आहे. आणि अमर मांगले निवडून आल्यानंतर त्यांनी प्रयत्न करून या ठिकाणी 3 पाईपलाईन टाकलेले आहेत आणि आमचा पाण्याचा प्रश्न, ज्वलंत पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. आपला सोडवला आहे. पाण्याचा प्रश्न खरंच खूप वर्षापासून होता, पण त्यांनी आताच निवडून आल्यानंतर लवकरच आपला प्रश्न सोडवला आहे. गडिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता येऊन अवघे फक्त 4 महिनेच झाले आहेत, पण प्रभाग 3 मध्ये नगरसेवक अमर मांगले व सुजाता मांगले यांनी आपल्या प्रभागात विकास कामाचा धूमधडाका सुरू केला. पाटीलवाडी वसाहतीतील मागील अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता, पण अमर मांगले यांच्या पुढाकाराने अखेरीस तो प्रश्न मार्गी लागला. याबाबत आज त्यांचा तेथील नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महिलांनी विशेषतः अमर मांगले व सुजाता मांगले यांचे विशेष आभार मानले. आजच्या या सत्काराचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. प्रभाग क्रमांक 3 मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न अखेरीस मार्गी तुमच्या माध्यमातून झालेला, काय सांगाल एकंदरीत? निश्चितच मागील काळामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मी ज्यावेळी पाटीलवाड्यामध्ये प्रचारासाठी आलो त्यावेळी पाणी प्रश्न हा प्रामुख्याने महिलांनी मला सांगितला होता आणि महिलांची हीच मागणी होती की आम्हाला मुबलक पाणी मिळालं पाहिजे. निश्चितच इलेक्शन झाल्यानंतर मी आमचे उपनगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापती महेश सलवादे असतील, मुख्य अधिकारी साहेब असतील आणि पाणीपुरवठा अधिकारी वाघवेकर साहेब असतील यांना घेऊन 1-2-3 वेळा सर्वे केला आणि एक कमी दाबाने का पाणी येते याचा त्या अधिकाऱ्याने अभ्यास केला आणि इथं ज्या अंतर्गत रस्त्यामध्ये जे छोट्या पाईपलाईन होत्या त्या बदलून मोठ्या पाईपलाईन टाकल्या आणि सुलभ पाणी येण्यासाठी प्रयत्न आम्ही केला आणि तो यशस्वी झाला. निश्चितच इलेक्शनमध्ये जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्याचं भाग्य मला लाभलं, यामध्ये मी समाधानी आहे. येथील नागरिकांनी सध्याच काही अजून भविष्यातल्या काही मागण्या तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत, त्याबद्दल कशा प्रकारे पाहताय? निश्चितच येत्या काळामध्ये जे आश्वासन दिलेत, मग इथले रस्ते असतील, गटरे असतील, लाईटचा विषय असेल, तो प्रामुख्याने या 5 वर्षात मी सोडवणारच आहे. पण प्रामुख्याने माझा मांगलेवाडी असेल, गवळीवाडा असेल, पाटीलवाडा असेल, इतर प्रॉपर्टी कार्डचा जो विषय आहे तोही मी हातात घेतला आहे आणि पाटीलवाड्यालाही त्यामध्ये समावेश करून घेतलेला आहे आणि येत्या काळामध्ये तोही प्रश्न आदरणीय आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसनसु मुश्रीफ यांच्या माध्यमातून निश्चितच पूर्ण होईल. चित नगरसेवक अमर मांगले असून द्या, सुजाताताई मांगले असून द्या, त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. कशा प्रकारे आभार मानून काय सांगाल? या ठिकाणी आमच्या वार्ड क्रमांक 3 मधील पाटली गल्ली जी आहे त्या ठिकाणी पाण्याचा अतिशय ज्वलंत प्रश्न होता. पाणी कमी येत होतं, उच्च दाबानं येत नव्हतं, पाणी पुरवठा अपुराच होता आणि या ठिकाणी अमर मांगले निवडून आल्यानंतर त्यांनी प्रयत्न करून या ठिकाणी 3 पाईपलाईन टाकलेले आहेत आणि आमचा पाण्याचा प्रश्न, ज्वलंत पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. हा प्रश्न गेली 25-30 वर्ष असाच भिजत पडलेला होता. त्याचनंतर या ठिकाणी डांबरीकरणाचं पण आता काम चालू होणार आहे या रस्त्याचं. पलीकडं काळवरीच्या पलीकडं माळगी गल्ली आणि निळकंठ यांच्या घरासमोर जो डांबरी रस्ता आहे तोही डांबरी रस्ता पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर चित्रकर ऑइल मिल आणि गवळीवाड्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्याचंही डांबरीकरण पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे अतिशय धडाडीनं निवडून आलेल्या 3-4 महिन्यांमध्ये त्यांनी धडाडीनं ही कामं मार्गी लावली आहेत. अशीच कामं आमच्या वार्डातील त्यांनी मार्गी लावावीत आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं आभार मानतो. धन्यवाद. अमरदादांनी आम्हाला दिलेला शब्द की पाटीलवाड्यापासून प्रथम काम मी सुरुवात करणार आहे. तिथे आधी विकास कामं पूर्ण करणार, मग मी पुढचा आमच्या मांगलेवाडीचा प्रश्न असू दे किंवा गवडीवाड्याचा प्रश्न असू दे मग ते मी सोडवणार. जे आम्हाला दिलेले इथलं आश्वासन आहे त्यांनी यावेळी प्रथमतः पूर्ण केलेले आहे आणि पाण्याचा जो आमची टंचाई होती आमच्या हातून झाला नाही, ते अमरदाच्या हातून झालेलं आहे. ह्यातच मी खुश आहे. पाण्याचा प्रश्न आपला सोडवला आहे. पाण्याचा प्रश्न खरंच खूप वर्षापासून होता, पण त्यांनी आताच निवडून आल्यानंतर लवकरच आपला प्रश्न सोडवला आहे. त्यांच्या हातून विकासाची कामं चालू झालेली आहेत. त्याच्या पुढचे आपले सगळे प्रश्न ते सोडवतीलच आणि त्यांच्या हातून अशीच विकासाची कामे परत अशीच होत राहू हीच माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी थांबते. थँक्यू.